शास्त्रामध्ये खूप सुंदर सांगितलं, एक शायर आहे खूप सुंदर म्हणतो, जो एक गलती करतो, एक चूक करतो त्याला काय म्हणायचं? मनुष्य म्हणायचं. जो दोन चुका करतो, घरामध्ये लहान मुलं चुकावर चुका करू लागले तर आपण काय म्हणतो? का रे भूतासारखा वागतोस म्हणतो की नाही? म्हणजे जो दो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो गलती पे गलती करता है जो एक चूक करतो त्याला काय म्हणतात? मनुष्य म्हणतात. जो दोन चुका करतो त्याला काय म्हणतात? शैतान म्हणतात. आणि जो गलती पे गलती करता है उसको क्या कहते हैं? हे म्हणलं बघा कोणतरी पाकिस्तान म्हणतात, पाकिस्तान म्हणतात. और उस गलती को माफ करने वाले को हिंदुस्तान कहते हैं. अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि मग सांगितलं बाबा लक्ष्यम विहाय दातव्यम. आपण दान दिलं पाहिजे, कारण हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण काय आहे? दान देणं, सेवा करणं, हे हाताचं भूषण आहे. या हातानं दगड मारू शकतो, या हातानं काठी चालवू शकतो, या हातानं तलवार चालवू शकतो, या हाताने बंदूक चालवू शकतो, या हाताने आतंकवादी होऊन बॉम्ब लावू शकतो. पण याचा परिणाम काय? एकतर फाशी, एकतर नरक, हे परिणाम आहेत याचे. पण याच हाताने जर दान दिलं तर स्वर्गाचे दार उघडतात. म्हणून हस्तस्य भूषणम दानम, लक्ष्यम विहाय दातव्यम. लक्ष्य काम बाजूला सोडा, पण जे घडतंय पत्रम पुष्पम फलम तोयम, जे घडतंय ते दान द्यायला शिका. ही भारतीय संस्कृती आहे. आणि शेवटी सांगितलं कोटिम त्यक्त्वा शिवम यजेत. एक लक्ष नव्हे, 1 कोटी काम बाजूला सोडा, पण देवाचं नाव घेण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी देवाचं नाव घ्या. आपल्याला फक्त लग्नातच नाव घेता येतं, बाकी नाव घेताना कधी आम्ही बघितलं नाही. लग्नातलं नाव विषयाचे चोचले पुरवतात आणि परमार्थातलं नाव विषयाच्या पलीकडला असणारा जो आनंद आहे, विषयाच्या पलीकडला असणारा जो ब्रह्मानंद आहे, विषयाच्या पलीकडला असणारा जो स्वरूप आनंद आहे, त्याची प्राप्ती करून देतो. आणि त्याची प्राप्ती करायची असेल तर काय करा? शिवनाम घ्या. आता शिवनाम कशासाठी घ्यावं? शिव म्हणजे काय? सुधेऊनी गोड, सुधेऊनी गोड नाम हे शिवाचे. सुधेऊनी गोड नाम हे शिवाचे. अमृताहुनी गोड तुझे देवा, भगवंताचं नाम आहे. आणि त्या नामामध्ये जो रंगला
तो त्या रंगाची प्राप्त झाला. रसो वैस. आणि म्हणून यम लब्ध्वा पुमान लब्धो भवति स्तब्धो भवति अमृतो भवति. एकदा मनुष्याला भगवंताच्या नामाची गोडी लागली की त्या मनुष्याचं जीवन अमृतमय होतं, लाभमय होतं आणि तृप्त होतं. आणि म्हणून आयुष्य तृप्त करायचं असेल तर भगवंत नामाचं स्नान, आयुष्य अमृतमय करायचं असेल तर भगवंत नामाचं ज्ञान, आणि आयुष्य चैतन्यमय करायचं असेल तर भगवंत नामाची भक्ती अंतःकरणामध्ये उदयाला आली पाहिजे. आणि ती भक्ती उदयाला येण्यासाठी काय करावं तर शंकर नामाचा उच्चार करावा. शंकर म्हणजे काय? शम करोति पापम इति शंकर. पापाचं शमन करणारी आणि ज्ञान वर्धन करणारी शक्ती जी आहे त्या शक्तीचं नाव आहे शंकर. हे नाम घेतल्यानंतर ना होतं काय तर जीवाची पूर्ववृत्ती पलटली जाते. लोहाने केली परिसाची संगती, लोहाने धरली परिसाची संगती, परिसाची संगती तिने पूर्वस्थिती पालटली. आवाज खरखरपणा पण कर. नेटवर्क नाही इथं काय. काय चाललं होतं? लोहाने धरली परिसाची संगती तिने पूर्वस्थिती पालटली. शिव नामाचा महिमा, शंकर नामाचा महिमा इतका मोठा आहे तर उदाहरण दिलं महाराज. लोखंड ज्या क्षणी परिसाच्या संगतीमध्ये जातं त्याच क्षणी लोखंडाचं सोनं होतं. तसं ज्या क्षणी व्यक्ती देवाच्या नामाच्या सानिध्यामध्ये जातो त्याच क्षणी त्याच्या जीवाचा शिव. उदाहरण काय दिलं? शिवदास महाराजांनी भृंगी गीत न्यायाचं उदाहरण दिलं. किडा भुंग्याचं चिंतन करता करता कशामध्ये परिवर्तन झालं? किड्याचं भुंग्यामध्ये परिवर्तन झालं आणि
त्या योगानं मनुष्य सुद्धा जीव सुद्धा